सोलापूर शहरातील शास्त्रीनगर परिसरात जुन्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सोलापूर शहरातील शास्त्रीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। ही घटना 27 मार्च रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास भगतसिंग चौक इराबत्ती हॉटेल समोर घडली। जावेद अब्दुल रौफ शेख, मुबीन इक्बाल शेख आणि बुलंद इब्राहिम कुरेशी हे तिघे घटनास्थळी उभे असताना आरोपी खालिद उर्फ काल्या कुरेशी याने जुन्या वादातून त्यांच्याशी भांडण काढत शिवीगाळ व दमदाटी केली। त्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतल्याने परिस्थिती चिघळली। यावेळी फरहान सादिक कुरेशी याने कोयत्याने डोक्यात वार करून जावेद यांना गंभीर जखमी केले, तर रिहान सादिक कुरेशी याने लोखंडी रॉडने प्रहार केला। तसेच मुदत्सर कुरेशी, असलम मुजावर, तालिब सय्यद कुरेशी, जिहान कुरेशी व इतर 3 ते 4 जणांनी लाठ्या काठ्यांनी व हातापायांनी तिघांवर बेदम मारहाण केली। या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। ये रात्रि रात को 10:40 को ये झगड़ा चालू हुआ। एक 15 मिनट के अंदर ऐसा मार को लिए बच्चे बंदा को, तीनों बहुत मार को लिए, जान से ज्यादा मार को लिए। मेन आरोपी सादिक कुरैशी है। सादिक कुरैशी पर केस होना चाहिए, नहीं तो हम मोर्चों को बैठेंगे, हम आंदोलन करेंगे। सीसी का फुटेज है हमारे कान, नहीं तो हाई कोर्ट इससे कोर्ट से हम गुना दाखिल करेंगे। हम प्रशासन से ये गुजारिश करते हैं कि क्या भी कर को सादिक कुरैशी पे गुन्हा दाखल होना चाहिए। घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।